काय म्हणताय असाजी? कान्होजी रावांना कैद झाली कुठं? प्रबळगडावर. आमची आज्ञा ओलांघून ते प्रबळगडावर गेलेत कसे? ज्योत्याजी रावांची सुटका करायला मी त्यांना परोपर्यंत सांगितलं, पण त्यांचा निश्चय ढळला नाही महाराज. पाहिलंच असाजी, कान्होजी रावांसारखे जाणते मोहरे जर असा हातताईपणा करू लागले तर दौलतीचं भवितव्य धोक्यात आल्या वाचून राहणार नाही. या गोष्टीचा विचार कान्होजी रावांनी करायला हवा होता. महाराज, कान्होजी रावांना आपली चूक कळली होती, पण या संकटात उडी घ्यायला त्याला कारणही तसंच घडलं. ज्योत्याजी रावांची मुलगी गिरिजा आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी या गडाच्या चोरवाटांची माहिती मिळवण्यासाठी गडावर गेली. पहिल्या फेरीत तिने गडाची खडानखडा माहिती आणि आपल्या वडिलांच्या कैद्या ठिकाण पाहून सुद्धा आली. महाराज, तिने पुन्हा ते धाडस करू नये म्हणून ज्योत्याजी रावांना प्रबळगडावर जाणं भाग पडलं. महाराज, ज्योत्याजी रावांची मुलगी गिरिजा मोठी बाणेदार आणि हुशार आहे. माझ्याबरोबर आजूबाजूच्या खेड्यात फिरून गडावर जाणारा वैराण गोटा तिने बंद केला. लोकांना स्वराज्य महत्व पटवून देऊन परक्यांविषयी चीड निर्माण करून 4-500 मावळा स्वराज्यात आणला. शब्बास त्या मुलीची. अशा तेजस्वी लल्लना माझ्या महाराष्ट्रात असल्यावर भाग्यकाल काही दूर नाही. यसाजीराव, या ज्योत्याजीरावांचं घराणं फार मोठं, निष्ठावंत आणि तेजस्वी आहे. त्यांच्या या मुलीला आणून मासाहेबांच्या स्वाधीन करा. ज्योत्याजीराव सुटून येईपर्यंत आपणास तिची काळजी घेतली पाहिजे. तिला आणण्याकरिता मेण्याची व्यवस्था करा. महाराज, ती ते येईल की नाही शंकाच वाटते. आज पुन्हा जाणार आहे ते आपल्या वडिलांची सुटका करायला प्रबळगडावर. तिला गडाच्या पायथ्यात थांबून मी आपल्याला ही खबर देण्यात आलो आहे. तिला थोपवून धरा. अशा जीवावरच्या प्रसंगी तिला जाऊ देऊ नका. अमावास्येपर्यंत तिला धीर धरायला सांगा. अमावास्येच्या मध्यरात्री आम्ही प्रबळगड हस्तगत करून कान्होजीरावांना ज्योत्याजीरावांना सोडवतो. पण महाराज, ती माने पोरगी माझं ऐकेल की नाही शंकाच वाटते. तिने जर ऐकलंच नाही तर तिला एकटीला जाऊ देऊ नका. तुम्ही जा तिच्या सोबत, जपा तिला. तिच्या जीवाला काही अपाय होता कामा नाही. हल्ल्याआधी कान्होजीराव सुटले तर ठीक, नाहीतर त्या कामगिरीवर आम्हालाच गेलं पाहिजे. यसाजीराव, आता वेळ दडू नका. लगोलग निघा कामगिरीवर, नाहीतर ती पोर भलतच काहीतरी धाडस करेल. जशी आज्ञा महाराज. कमाल केलीस गिरिजा. अगं, गडाच्या तुटलेल्या कडेवरून खारी पाहुण्यात सरखं चढून वर आलीस. अगं, तुझं धाडस पाहून छातीच जळपून गेली माझी. अगं, भल्या हिंमतवंतांचे भयान डोळे फिरावेत असा भयानक कडा एका दमात चढून आलीस. अगं, काय म्हणावं त्या धाडसाला. हे साजीरा, असली कामं धाडसाशिवाय पार पाडत नसतात कधी. आता आपण आलेला रस्ता इतका भयंकर आणि गुप्त आहे की सहजा कुणी या मार्गाचा अवलंब करत नाही किल्ल्यावर यायला. आणि या मार्गात कुठेही पहारा नसतो, म्हणूनच मी या मार्गाचा अवलंब केला आहे. कान्होजीराव याच मार्गाने आले असतील, पण मग ते वैऱ्याच्या हाती कसे काय सापडले? इथेच त्यांची फसगत झाली असेल. ही जागा जरी अडचणीची असली ना तरी चांगलीच रहदारीची आहे. अहो, इथे जवळच तळघरात जाण्याचा रस्ता आहे आणि तिथं नेहमी नंग्या तलवारीचा जागता पहारा असतो. मग तो पहारा चुकून आपल्याला कान्होजीराव आणि ज्योतिरावांची सुटका कशी काय करता येईल गिरिजा? सांगते, ऐका. ते समोर मोठं औदुंबराचं झाड दिसतंय ना तुम्हाला? त्या झाडाच्या पाराला एक मोठी पायरी आहे. त्या पायरीची पहिली पायरी सरकवली की थेट तळघरातल्या अंधार कोठडीकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि त्या अंधार कोठडीला भली मोठी कुलपं आहेत आणि त्याच्या चाव्या मिळवण्यासाठीच मी इथं आले आहे. म्हणजे तुला चाव्या कोणी इथं आणून देणार आहे वाटतं? त्याच्याकडून मी त्या युक्तीने काढून घेणार आहे. कोण आहे तो? माझा प्रियकर. काय? हो, जातीचा मुसलमान, दिसायला बावळट ध्यान आणि अकलेनं निसंतान. गिरिजा, तू एका जातीवंत मराठीची पोर आहेस आणि एका मुसलमान प्रेमाचे चाळे करतेस. नाव सांगते हरामखोराचं. त्याचं नाव ऐकलं ना तर हसून हसून मुर्दाच पडेल तुमचा. त्याचं नाव आहे अब्दुल्ला. अब्दुल्ला? अगं, तो वेडा पीर. का? अगं, चांगलाच प्रियकर शोधून काढलास की. आता का हसताय?
अगं हसू नको तर काय करू. अगं 20 वर्षापूर्वी स्वर्गात गेलेला बाप आहे मी त्याचा. असं अगं त्याला मी स्वर्गातून एक परी आणण्याचं कबूल केलं होतं, पण अजून काही जमलं नाही. अहो पण स्वर्गातून त्याच्या बापानं पाठवून दिलेली परी ती मीच. काय? हो. अरे वा, चांगलाच बनवलास की तू त्याला. पण माझी आठवण काढीत काढीत इतक्यात यायला हवा होता तो. कुठे बरं राहिला तो? हिसाजीराव, तू बघा, तू इकडेच येतोय. हे बघा, त्याच्याकडून चाव्या मिळाल्या ना की मी तुम्हाला देते आणि तुम्हाला पुढे काय करायचं ते सगळं सांगते. चला. आजही नाही आली मेरी प्यारी बिजली. उद्या येतो असंच सांगून गेली. अजूनही या मितीस तिचा काही पत्ता नाही. वाट पाहून डोळे थकून गेली. बिजली बिजली पुकारून घसा कसा सुकून गेला. या बिजलीनेच तर माझी झोप उडवली. स्वप्नात मात्र बिजली डोळ्यासमोर नसते आणि कंभक जागते का गायब होते. तुझे तेरी याद अच्छी जो आने को शर्माती है. तू चली आती है और आती जाती ही नहीं. छे, आता मात्र काही धीर निघत नाही. काय करावं. बिजलीला भेटायला स्वर्गात गेलो आणि बिजली इथं आली तर. कारण स्वर्गात जायचा रस्ता जरी ठाऊक असला तरी परत येण्याचा रस्ता काही ठाऊक नाही. शे, मिल गया, रास्ता मिल गया. ज्यावरती इथं जीव देणारा माणूस स्वर्गात जातो, त्यावरती स्वर्गात जीव देणारा माणूस इथं यायलाच हवा. बस आता स्वर्गातच जातो. आणि बिजली, मैं आता हूँ बिजली. मेरे मियाँ, मैं भी आती हूँ. मेरे मियाँ. मेरे यानी तू आई. मुझे बहुत खुशी हुई. आओ, मुझे गले लगाओ. हा बिजली, आता तू आलीस तर आहेस. आता आपण शाटी करून टाकू. चल, मी काजीला घेऊन येतो. हो हो, थांबा थांबा. आपणा दोघांमध्ये तो पाजी आणखीन कशाला आणता? अगं मेरे प्यारी, पाजी नाही, मग काची. मुल्ला त्याच्याशिवाय लावणार कोण आपली शादी. तो कसली लावतोय आपली शादी? तो जर इथे आला ना तर झालीच सगळी बरबादी. त्यापेक्षा ना तुम्ही असं करा. कसं करू? तुम्ही की नाही मला सोडून कुठं कुठं जाऊ नका. तू पण मला कुठं सोडून जात नाहीस ना? बिलकुल नाही. आता मी तुमच्याकडे आले ना राहायला कायमची. बिजली, आज मेरी किस्मत खुल गई. प्यारी गुलशन, हाँ तुम कितनी अच्छी हो. सच, तुम भी कितने अच्छे हो. अभी मुझे ऐसा लगता है. कैसा लगता है? बताओ. बताओ. जारे जाना हरवून मला जीव बेभान होतो पाहून तुला. मीनार 16 वर्षाची. मीनार 16 वर्षाची. मला चाहूल लागली आता ही जवानीची. मला चाहूल लागली आता ही जवानीची. मला चाहूल लागली
आता ही जवानीची आला वारा मंदच गती केश उडवून आला वारा मंदच गती केश उडवून खर आला अतिशहारा धरणारा अंगिशहारा लाज गावी आली लाज लाजली बेभान झाले लाज लाजली बेभान झाले पुरे कराहे चाळे मला चाहूल लागली आता ही जवानीची मला चाहूल लागली आता ही जवानीची खरंच चला आला वारा मंदच गली केश उडवून आला वारा मंदच गली केश उडवून धरणारा इशारा लाज गावी आली लाज लाजली बेभान झाले लाज लाजली बेभान झाले पुरे कराहे चाळे मला चाहूल लागली आता ही जवानीची मला चाहूल लागली आता ही जवानीची मला चाहूल लागली आता ही जवानीची आता ही जवानीची आता ही जवानीची वाह वाह, तूने तो कमाल कर दिया, दिल से दिल मिल गया. खान साहेब खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना अरे हे काय विचारण्यात आलं? अगं तुझ्या कथा पाढा सोडून आलोय तो काय उगाच अगं बाई कुठे करत होता पहारा तळघरात तळघरात काय आहे अंधार कोथडी अंधार कोठडीत काय आहे कैदी. मोठे भयंकर असतील ना ते कैदी हो, त्या शिवाईचा सरदार कान्होजी जेधे आणि तो बुडा जोध्याजी त्याला आम्ही कैद केलाय. अगं बाई मोठे भयंकर दिसतात ते कैदी आणि काय हो तुम्ही पहारा सोडून इथे आलात आणि तिथे ते कैदी पळून गेले म्हणजे मग काय बिचार आहे त्यांची, दरवाजाला भली मोठी कुलप असं? आणि त्याच्या चाव्या आहेत बघ माझ्या जवळ. बघू 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 हे प्यारी तू हे काय करतेस? खान साहेब तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो खूप आहे ना हो, आता बघतेच तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते बघा आता तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर या फेकलेल्या किल्ल्या परत येतील बघा हा अरे अरे प्यारी ये तुझे क्या कर दिया? अहो घाबरू नका माझं तुमच्यावर खरं खरं प्रेम आहे हो बघा आता. हो हो. आव आव अरे बघितलं बघा माझं ये तुमच्यावर कैसी जादू है? जादू नहीं आपके प्यार की निशानी है हे माझं तुमच्यावर खरं खरं असलेलं प्रेम आता घ्या या किल्ल्या आणि तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे की नाही ते दाखवा या किल्ल्या घ्या आणि फेका त्या
तटापलीकडे. फेका फेका. परत येतील ना? हो, तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर नक्की परत येतील. फेका. आओ, आओ, मेरा प्यार सच्चा है. आओ, आओ, अरे ये क्या हो गया? अरे ये क्या होगा? खान साहेब, तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. तुम्ही फेकलेल्या किल्ल्या परत नाही आल्या आणि हे आव आव काय करता? अशा ना किल्ल्या काही परत यायच्या नाहीत, पण तुम्ही वाडी वाढून ठेवली आहे असं समजून तुमचा बाप मात्र येईल स्वर्गातून खाली. आओ, आओ, मेरा प्यार सच्चा है. आओ, आओ. खान साहेब, तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही. आता मी काय करू? तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. होय ना, मग आत्ताच्या आत्ता शादी करा. चल, मी काजीला घेऊन येतो. हा, जा तुम्ही काजीला घेऊन या. तोपर्यंत मी सगळी लग्नाची तयारी करून ठेवते. बरं, जा, जा, येतो लवकर मी. जा. त्वरा करा नाहीतर मुहूर्त टळेल. शाबास गिरिजा, लाख मुलाची कामगिरी केलीस. इसाजीराव, आता बोलण्यात वेळ घालून काही एक अर्थ नाही. तुम्ही जा आणि बाबांची आणि कान्होजीरावांची सुटका करा. तोपर्यंत मी गडाखाली जाते आणि तुमची वाट पाहते. जा लवकर. तू काही तो काळजी वेडा करू पीर नकोस. गेलाय काजीला आणायला. लवकर जा, आता त्वरा करा. कान्होजी ज्योतिरा सुटलेच म्हणून समज. ह्या बंदीखाना, ही नीरव शांतता, हा काळा कुट्ट काळो, खरोखरच ही काळ रात्र तर नसेल ना? महाराजांची आज्ञा उल्लंघून ज्योत्याची रवांची सुटका करायला आलो आणि स्वतःच बंदिवान झालो. का या बंदिवासातच मला आता झिजत पुजत मृत्यू येणार? शत्रूच्या नडीवर झडप घेतली असता, उचित मरण आलं असता तर वीराच्या मरणानं मेल्याचं समाधान तरी लाभलं असतं. हे असं अपमानित जिणं जगण्यापेक्षा मृत्यू शतपटीनं बरा. काळी आकृती कसली, अगदी लपत छपत माझ्याच रोखाने येते. असेल की या बंदिवासातून माझी सुटका करण्यासाठी कोणी माझा पाठीराखा तर येत नसेल ना? ये मित्रा, तुला हृदयाशी घट्ट धरू दे. ये मित्र नाही, मृत्यू आहे मी तुला प्रेमानं मिठ्या मारायला आलो नाही, तर तुझी गर्दन मारून माझ्या मार्गातील काटा दूर करायला आलोय. अजूनही शहाणा होऊन त्या पोरीचा नाद सोडून माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास तरच जीवदान देईन तुला. अरे, स्वतःच्या स्वार्थासाठी परक्यांचे पाय चटणाऱ्या तुझ्यासारख्या कुत्र्याजवळ हा कान्होजी कधी आपल्या प्राणाची भीक मागणार नाही. नारायण, या जातीवंत मराठ्याला मरणाचा भय घालतोस? अरे मराठा मरणाला पुरून उरलाय. मराठा वाघाचा जीवन जगतो आणि वाघाच्या मरणानं मरतो. शेळीचं जीवन जगते तुझ्यासारख्या गमत्सनाची अवलाद. अजूनही तुझा ताठा उतरलेला दिसत नाही. आता पाहतो या साबाजी पुढे तुझी मगरुरी कितीशी टिकलेली. बोल, माझं म्हणणं तुला कबूल आहे की नाही? नाही. अजूनही हड्डी नरम झाली नाही तुझी. आता अगदी शेवटचं विचारतोय, माझं म्हणणं तुला कबूल आहे की नाही? होय. ठीक आहे. आता कसा ठिकाणावर आलास? धैर्याच्या मोठ्या बडाया मारल्यास, पण 14वा रत्न दाखवता अगदी सुतासारखा सरळ आलास. अरे, या कान्होजीचं धैर्य पाहायचं धैर्यच नाही तुझ्यात. डोळे फाटतील तुझे. तुझ्या मार्गातून दूर झालं पाहिजे ना.
झालो, आता या क्षणापासून दूर झालो. तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? अरे हा जातीवंत मराठाचा शब्द आहे हा. आण तुझी ती तलवार, स्वतःच्या हाताने मस्तक उतरून ठेवतो तुझ्या पुढं. अरे, तुझ्या मर्दाचा धैर्यच व्हायचंय ना तुला. तुझ्या हातात तलवार देण्या इतका मूर्ख नाही मी. ऐक साबाजी, अरे अरे मी सांगितलेली एक गोष्ट तू मानलीस तर तू जे सांगशील ते करायची तयारी आहे माझी. अगदी अगदी तुझ्यासाठी प्राणही अर्पण करेन मी. बोल, मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? शिवाजी राजांना मिळून स्वराज्याची चाकरी कर. नाही, त्या शिवाजीशी हात मिळवणी कधीच करणार नाही. अखेर पर्यंत दोनच हात करीन त्याच्याशी. त्या शिवाजीची गुलामगिरी प्राणात मी करणार नाही. साबाजी, अरे ही गुलामगिरी नाही, प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे ते. स्वतःच्या मातृभूमीला दास्य मुक्त करणं याला तू गुलामगिरी म्हणतोस, आणि आणि परकीयांची मात्र मोठ्या हौसेने गुलामगिरी करतो आहेस तू. तो माझा प्रश्न आहे. तुझ्या शहाणपणाची गरज नाही मला. स्वतःच्या बुद्धीला पटेल, जे रुचेल तेच करतो साबाजी. अरे रे साबाजी, अरे काय तुझी ही अधोगती. अरे ज्या जातीत पैदा झालास त्या जातीचा थोडा तरी अभिमान बाळग. या मुसलमानांनी आपलाच मुलूक बळकावून आपल्यालाच गुलाम बनवलंय, याची थोडी तरी लाज बाळग. आपल्या धर्मावरती गंडांतर आला आहे. हिंदू धर्म समूह नष्ट करून जिकडे तिकडे इस्लाम धर्माची स्थापना करण्याचा या मुसलमान राज्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. हे ध्यानात घे. आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली जाते आहे. देवळांच्या मशिदी होत आहेत. सबंध हिंदू प्रजा या मुसलमानांच्या जुलमाखाली पोळून निघते आहे. याचा विचार कर. क्षणभर आपापसातील हेवे दावे बाजूला सारून सबंध हिंदूंना एक दिलानं एक मतानं आवाज उठवून या उपऱ्या सैतानाला आपल्या देशातून हद्दपार केलं पाहिजे. तर आणि तरच स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे मान करे म्हणून मोठ्या मानानं जगता येईल सामाजी आपल्याला. तुझ्या भिकार स्वराज्यातील मानाची गरज नाही मला. मोगल राज्यात तुझ्या त्या शिवाजीपेक्षाही मोठा मान मिळतोय मला. तुझं पांडित्य ते अडाणी लंगोट्या मावळ्यात पुढं कर, या साबाजी पुढं नाही. तुझ्या शिवाजीला आणि तुला पुरा ओळखून आहे हा साबाजी. तुम्हा सगळ्यांचं बारसं जेवून बसलो आहे मी. तुझ्या या लागवी बोलण्यानं फसेन असं जर वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो दंश करतोच. कावळ्याला दुधाने जरी आंघोळ घातली तरी तो काळाच राहतो. आणि तुझ्यासारख्या मांगाला किती उपदेश केला तरी त्याच्यातला दुष्टपणा जाणार नाही हे कळून चुकलंय. जा हरामखोरा, तुझा तोंडही पावत नाही मला. म्हणूनच तुला कायमचे डोळे मिटायला लावणार आहे मी. जा, तुझे प्राण घेऊन जाणारच आहे मी इथून. हवं ते कर. मग घे. का दमलास नामर्द भेकडा? या मर्द मराठ्याचं धैर्यच पाहायचं होतं ना. पा चालव चालव, थांबलास का? तू माणूस नाही, सैतान आहे सैतान. एवढा झोडपला तरी हो की चूक करत नाही. कारण सांगू? कारण मराठ्याचं मन वज्राचं असतं आणि शरीर पोलादाचं असतं. तुझ्या पोलादी शरीराची चिरफाट करण्याची माझ्या समशरीची धार तिकड आहे. चल घे देवाचं नाव. साबाजी, मरायची माझी केव्हाही तयारी आहे. तूही लक्षात ठेव, ज्या मुसलमानांच्या तरफदारीनं तू एका स्वतःच्या जातबंधाचा, एका स्वतंत्र वीराचा घात करतो आहेस, त्याच्या बदल्यात या मुसलमानांकडून तुला जुत्याच्या ठोकरीशिवाय दुसरा कोणताही बक्षीस मिळणार नाही. शेवटी तुला पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल आणि याची परिणिती तुझ्या सर्वनाशातच होईल. या भविष्यातील गोष्टी मला शिकू नकोस. स्वतःच्या इच्छेप्रमाणे भविष्य घडवण्याची धमक या साबाजी जवळ आहे. प्रथम तुला या जगातून नाहीसा करतो आणि मग खुशाल विचार करत बसतो या गोष्टीचं. चल हो मरायला तयार. जय भवानी. ठहरो साबाजीराव, हमारे हुक्म के बगैर ये क्या कर रहे हो? दिल्लीदार साहेब, जाओ, निकल जाओ यहाँ से.
बाद में सुनेंगे तुम्हारी कैफियत। क्यों कान्होजी राव, अभी मैं न आता तो एका देशद्रोहाच्या हातून मला मृत्यू आला असता आणि माझ्या अतृप्त आत्म्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली असती आणि या देशद्रोहाचा सूड घेण्यासाठी माझा आत्मा इथंच कुठेतरी घोटाळत राहिला असता। कान्होजी राव, त्या साबाजीच्या तावडीतून तुम्हाला वाचवला खरा मी, पण आमच्या सांगण्याप्रमाणे वागला नसाल तर आम्ही तुमचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही। केसरसिंह, तूही लक्षात ठेव, मी माझ्या महाराष्ट्राविरुद्ध, माझ्या राजाविरुद्ध आणि माझ्या जनतेविरुद्ध कोणतंही काम करायला तयार होणार नाही। अवश्य तू माझे प्राण घे। अरे मरणाची कदर या कान्होजीला नाही। असं एकूणच मरायची तुझी इच्छा आहे तर मग बोल तुला कसं मरण हवं? शुराच वीराच्या मरणानं मरते मला। केसरसिंह, तू शूर आहेस, राजपूत मर्द आहेस, तू एका शुराचं दिल जाणतोस, म्हणून तुझ्याजवळ एकच मागणं मागतोय मी। बोल मर्दा, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करेन मी। हा एका राजपुताचा शब्द आहे। अगदी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करून मरू दे मला। अरे वा, तुला एकट्याला भीती वाटत असेल तर तुझ्या साऱ्या सैन्यानिशी माझ्याशी लढ। लढता लढता मरू दे मला। माझ्या आत्म्याला समाधान लावेल, माझ्या आत्म्याला मोक्ष मिळून या महाराष्ट्राच्या उद्धारासाठी मी पुन्हा जन्म घेईन। कान्होजी, खरा वीर आहेस तू। तुझ्या या शास्त्र त्याच्यावर मी निहायत खुश आहे। तुझ्यासारख्या वीरानं असं एक कोल्ह्या कुत्र्याचं मरण मला बिलकुल पसंत नाही। तुझ्यासारखा वीर जर या पादशाही चाकरीमध्ये आला तर तुझ्या वैभवाला पारावार राहणार नाही। माझ्यापेक्षाही मानमर्तक मिळेल तुला, अगदी पहिल्या दर्जाचा। केसरसिंह, तू या कान्होजीचं शिरत्व जाणलंस, पण डील ओळखायला चुकलास। अरे तुझ्या त्या बादशाहानं स्वतःचा ताकद जरी आमच्या समोर बहाल केला तरी ते आमच्या मराठशाहीच्या शिपाईगिरी पुढे तुच्छ आहे। असं म्हणून तू जे मला द्वंद्वाचं वचन दिलंयस ते मात्र आधी पुरं कर। ठीक आहे, तुझ्याशी द्वंद्व युद्ध खेळून मला खूप आनंदच होईल, कारण तुझ्यासारखा वीर यापूर्वीही मला कधी भेटला नाही। मग उद्या 2 प्रहरानंतर तुझ्याशी सर्वांसमक्ष द्वंद्व युद्ध खेळून तुझी मरण काळाची इच्छा पूर्ण करेन। कोण बरं असेल? अगदी लपत छपत माझ्याच रोखानं येतो आहे। कोण? की माझा मृत्यू असेल? ये मृत्यू, मी तुझ्या स्वागताला तयार आहे। ये मृत्यू नाही, मित्र आहे मी तुमचा कान्होजीराव। कोण? येसाजी, तू आलास, तुला हृदयाशी आधी घट्ट धरू दे। ये मित्रा, ये। येसाजी, स्वतःचा जीव धोक्यात घालून तू इथं आलास? अरे खरा मर्द आहेस तू येसाजी। कान्होजीराव, उगाच माझी स्तुती करू नका। तुमच्या स्तुतीचा मान माझा नाही, हे सारे कर्म त्या गिरजेचे। तिच्या अक्कल हुशारीनं आणि धाडसानं मी इथवर येऊन बसलो। तेव्हा जी काय स्तुती करायची असेल ती तिला द्या। चला आता पळा लवकर, किल्ल्या पायथ्याशी गिरजा तुमची वाट पाहत असेल। येसाजी, मी येतो तुमच्या मागोमाग ज्योतिरावांची सुटका करून। येसाजी, अशा भयंकर ठिकाणी तुम्हाला एकट्याला सोडून मी पुढे कसा जाऊ? नाही, ज्योतिरावांची सुटका करायला मीही येतो तुमच्या सोबत। कान्होजीराव, उगाच भलता हट्ट करू नका। मी गिरजेला वचन दिलंय की तुम्हाला सोडून आणे म्हणून, त्याप्रमाणे वागू द्या मला। चला उद्या भयंकर जागेतून बाहेर पडा, तुम्हाला किल्ल्या पायथे पोहोचवतो मी। चला। टळून गेल्या, पण अजूनही कान्होजीरावांचा आणि बाबांचा पत्ता कसा नाहीये। यापूर्वीच यायला हवे होते ते। त्यांच्या
त्यांच्या सुटकेत काही विघ्न तर आलं नसेल ना, केसाची राव सुद्धा सापडले शत्रूच्या तावडीत? नाही नाही, तसं जर झालं तर मग त्यांची सुटका होणं शक्यच नाही. आई भवानी, आता तुझ्या कृपेवरच सारी भिस्त आहे माझी. जय देवी जगदंबे माते. जय देवी जगदंबे माते. आरती तुझी आज मी गाते. आरती तुझी आज मी गाते. जय देवी जगदंबे माते. जय देवी जगदंबे माते. महिषासुर हे भुवरी मातले. महिषासुर हे भुवरी मातले. धावत ये तू कालिके माते. धावत ये तू कालिके माते. जय देवी जगदंबे माते. जय देवी जगदंबे माते. महिषासुर हे भुवरी मातले. महिषासुर हे भुवरी मातले. महिषासुर हे भुवरी मातले. महिषासुर हे भुवरी मातले. धावत ये तू कालिके माते. धावत ये तू कालिके माते. जय देवी जगदंबे माते. जय देवी जगदंबे माते. जय देवी जय देवी जगदंबे. अगं बाई, कोणते? ओळखलं बरं का? कान्होजी रावांशिवाय असलं धाडस कुणीही करणार नाही. धाडस कसलं, भाग्य म्हण. अगं, माझ्याशिवाय हे दुसऱ्या कोणाच्याही नशिबात येऊ नये असं म्हण. मग खोटं आहे की काय ते? खरोखर गिरिजा, मोठा भाग्यवान आहे मी. जीवाची सोबतीन तुझ्यासारखी लावायला पूर्वजन्मीचं सुकृतच असावं लागतं. गिरिजा, अगं अगं तू होतीस म्हणून हा कान्होजी पुन्हा एकदा तुझी जिवंतपणे भेट घेऊ शकला. तुझ्या धाडसाचं कौतुक करायला माझ्याकडे शब्दही नाहीत. पुरे मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. मी असलं कोणतं धाडस केलं? बाबा वैऱ्याच्या ताब्यात सापडले. पाठोपाठ तुमची देखील तीच गत झाली. मग मी जिवंत राहून तरी काय करणार होते हो? म्हणूनच जीवावर उदार होऊन तुमची सुटका केली मी. त्यात मोठंसं काय केलं? पण मला सांगा, तुरुंगात तुमचा छळ तर केला नाही ना त्या मांगांनी? विशेष नाही,
पण त्या साबाजीनं मात्र आपली थोडी हौस भागून घेतली खरे, पण तो काही माझ्या हातून आता जिवंत सुटणार नाही. आज प्रबळगडावर मध्यरात्रीनंतर हल्ला करण्याचं ठरलंय ना. अगदी ऐन वेळी तू माझी सुटका केलीस. माझा उत्साह द्विगुणित झालाय. आज त्या मोगलांची अशी काही लांडगेतोड करतो की महाराजांचा माझ्यावरचा रोष जाऊन ते प्रसन्नच झाले पाहिजे. पण रात्रीच्या मोहिमेत मला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे हा तुम्ही. अगं तुला मी नेणारच आहे, आणि स्फूर्ती देवता बरोबर असल्याशिवाय आमची मोहीम यशस्वी होणार नाही म्हटलं. चला. आणि काय ग, आता आपण लग्न कधी करायचं? प्रबळगडावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय लग्न नाही करणार मी, आणि बाशिंग नाही बांधणार कपाळाला. आपण तर बुवा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. नाही नाही, आधी लगीन प्रबळगडाचं आणि मगच आपलं. बरं बुवा, पण हुंडा मात्र आत्ता वसूल करून घेईन. हुंडा? हा. कसला हुंडा? 100 आलिंगन आणि 100 वेळा गालावर प्रेमाची निशाणी उमटवणं. आणि चला. काय सजिराव, असला जर तुम्ही फाजीलपणा केलात ना तर सांगून ठेवते. थांबा आता, बाबा आले ना की त्यांनाच सांगते मी हे काय की 100 आलिंगन दिली आणि 100 वेळा प्रेमाची निशाणी गालावर उमटवली म्हणून. चला, मी जातेच कशी इथून. बाबा, पोरी, शाबास तुझी. या येसाजीरावाने सांगितली तुझी बहादरी. पोरी, नाव लागलंच आपल्या कुळाचं. तुझं हे धाडस पाहून मला एवढा आनंद झाला. पोरी, बाबा असल्या आनंदात माझा सकोजी गेला आणि आमच्या घराण्याकडून होणारी स्वराज्य सेवा आम्हाला अंतरली असं वाटत होतं. पण नाही, कान्होजीराव, येसाजीरावांसारख्या बहादरांना जे साधलं नाही ते कर्तृत्व तू केलंच. पोरी, नाव राखलंच आपल्या कुळाचं. आपल्या छात्र धर्माचं तेज वैऱ्याला दाखवून त्याचे डोळे दिपवलेस. मला फार आनंद झाला. माझ्या मनात छळणारं निपुत्रिकाचं छल्य नाहीच झालं. आता या क्षणी मला मृत्यू जरी आला तरी आनंदाने मी त्याचं स्वागत करीन. बाबा असल्या आनंदाच्या क्षणी असलं अभद्र काय बोलता तुम्ही? बाबा हो, आपल्यावर आलेलं संकट आई भवानीच्या कृपेनं सगळं साध्य झालं, तडीच गेलं. चला, आता आपल्याला रात्रीच्या मोहिमेची तयारी करायला हवी ना. कान्होजीराव, तुम्ही आणि ज्योतिजीराव रात्रीच्या हल्ल्याची तयारी करा. मी येतोच महाराजांना आपल्या सुटकेची खबर देऊन. येसाजीराव, तुम्ही जा लवकर. महाराजांना सांगा की आज मध्यरात्रीनंतर प्रबळगडावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकलेला असेल. जा तुम्ही. येतो मी. मध्यरात्री हल्ल्यापूर्वी हजर होईन मी. ज्योतिजीराव, तुम्ही तानाजीरावांना भेटून सांगा की हल्ल्याची आमच्याकडून जय्यत तयारी आहे. आपल्याकडून इशारा मिळतात सारा मराठा मोगलांवरती तुटून पडेल याची खात्री बाळगण्यावर. या तुम्ही आणि मध्यरात्रीपूर्वी इथं हजर व्हा. या, पण काय बी काळजी करू नका, मी येतोच लोकल. या. आणि तू काय करतेस? आपण सांगाल ते. मग ते बघू. मग अशी राहिलेली 100 आलिंगन आणि 100 वेळा प्रेमाची. आम्ही नाही जा. नाही म्हणजे काय? वसूल करून घेईन. उगाच नाही आहे ना इथून घालवून दिलंय. अरे वा, चांगलेच आहात की तुम्ही. गिरिजा, खरंच गिरिजा. चला. गिरिजा, अगं गिरिजा थांब. ही अंबाशीची मध्यरात्र, भयान तेवढीच बेसूर. अचानक एका भयानक स्वप्नातून जाग आली आणि कसल्या तरी अनाहूत भीतीनं मनावर अगदी दडपण आलंय. आणि नाही त्या कुविचार येऊन
दिलगी बेचैन झाला. काहीतरी अघटित घडणार याची अंतर्यामी जाणीव होत आहे, पण नेमकं काय घडणार याचा अंदाज मात्र लागत नाही. या केसरच्यावर कधी अरिष्ट तर कोसळणार नाही ना? संकटाची तमा मला नाही, प्रत्यक्ष काळाच्याही नळीचा जय गेला हा केसर सिंग कचरणार नाही. पण स्वप्नातील एका भयानक दृश्याने माझ्या मनाचा थरकाप का बरं उडावा? त्या इस्माईल खानला चौक्या पहारे तपासायला पाठवलंय, त्याचाही अजून कुठे पत्ता नाही. दगा दगा किल्लेदार साहेब, दगा हो गया. क्या कहा? कैदी भाग गए. कैसे भाग गए? शैतान कान्होजी और वह बूढ़ा ज्योतिया जी भाग गए. कैसे भाग गए? इतना पहाड़ा होते हुए कैदी भाग गए? वो अब्दुल्ला क्या कर रहा था? सोया था या शराब के नशे में था? जाओ अब्दुल्ला को बुलाओ. किल्लेदार साहेब, उसके तलाश में मैंने सिपाही भेजे हैं. इतना बंदोबस्त होते हुए कैदी भाग गए, ये कैसा हो गया? अब्दुल्ला फितुरता नहीं हुआ ना? नहीं किल्लेदार साहेब, मुझे तो साबाजी का शक लगता है. अब्दुल्ला को फंसाकर उसने यह बेईमानी की होगी. किधर है साबाजी? किले पर ही है. मैंने उसे कैदियों की खबर सुनाई तो मुझसे अक्कड़ के बात किया. बोला कैदी भाग गए तो अच्छा हो गया. मैं कैद में ही कान्हो जी की गर्दन मारता था, लेकिन यह केसर सिंह ने मुझे मना करके मेरा अपमान किया. ऐसा तो फिर कैदियों के बदले में साबाजी को तय में रहना पड़ेगा. कसूर माफ कीजिए किल्लेदार साहेब, कसूर माफ कीजिए. बहुत बड़ी गफलत हुई. मैं किले का कोना कोना शान मरा, मगर इस्माइल खान चाबुक लाओ. जी हुजूर. नहीं नहीं हुजूर, एक दफा रहम करो, खुदा के वास्ते एक दफा रहम करो हुजूर. इस्माइल देखते क्या हो, चलाओ चाबुक. और जोर से बोलो, कैदी कैसे भाग गए? मुझे क्या मालूम, खुदा जाने. इस्माइल फिर से उड़ाओ चाबुक. अभी तक हड्डी नरम नहीं हो तुम्हारा. बोलो, पहरा छोड़ के कहाँ गए थे तुम? हुजूर ताकाने की किल्ली का गुम हो गई थी, वहाँ खोजने के लिए मैं गया था. अब उस खोजने के बाद किल्ली वहाँ मिल गई. खुदा का मैं देखने गया तो दोनों ही कैदी गायब हो गए थे. ये खबर देने के लिए मैं आपके पास आने वाला था. इतने में सिपाही ने मुझे कैद डाला और आपके पास ले आया हुजूर. इस्माइल, यह बेवकूफ आदमी को अंधार कोठरी में डाल दो और सुबह होते ही तोप के जरिए जहन्नुम भेज दो. वही उसकी जगह है. जाओ ले जाओ इसे. नहीं हुजूर, एक दफा रहम करो हुजूर. ले जाओ. ले चलो. हुजूर हुजूर हुजूर. ये क्या हुआ? ये क्या हो रहा है? हमला तो नहीं हुआ. ये आवाज है कैसी? गडावर मराठ्यांचा हल्ला आला. क्या कहा? पूर्वेकडे तुटलेल्या कड्याला घोरपडे लावून मराठ्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. एक तुकडी किल्ल्यात शिरून पश्चिमेकडचा मुख्य दरवाजा खुला केला आणि प्रचंड मावळी सेना आपल्या किल्ल्यात घुसली आणि आपल्या सैन्याला कोचीत पकडून नुसते लांडगेतोड चालवले आहे. ये कैसा हो गया? ये कैसा हो गया? खरोखरच सैतानापेक्षा भयंकर आहेत हे मराठे. साबाजी जाओ, हमले में घुस जाओ. एक ही मराठा सुट्टा कमाने, मैं भी आता हूँ. तुला स्वदेश संबंध किल्ला होतो म्या. तुला आपल्या शौर्याचा मोठा अभिमान असायचा. चल ये पुढं आणि दाव तुझी बहादुरी. असं म्हणजे एकूणच मरायला तो इथं आलास तर आजपर्यंत या केसरच्या तलवारीच्या तडाख्यातून कुणीही सुटलेलं नाही. नादा. चल
आता तुझी वेळ. नाही अरे तुझ्यासारख्या बाडग्याच्या हातून मरायला ह्यो तानाजी जन्माला आला नाही. असं म्हणजे मरायची तुझी इच्छाच आहे तर चल चल हो तयार. बघू कोण जगत आणि कोण मरत ते. खरा वीर आहेस तुझा, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ. आज या केसर सिंहाचा अवतार संपला. माझा पराजय मी कबूल करतो. चल चालव तुझी ती समशेर आणि कर माझा शेवट. नाही, निशस्त्रावर शस्त्र चालवणं आम्हा मराठ्यांच्या ब्रिदाला लांछनास्पद आहे. केसरसिंह तू सुद्धा एक बडा बहादूर आहे हे कळून चुकलंय आम्हाला. 100त एखादा तुझ्यासारखा समशेर बहादूर भेटला असेल मला, पण तू माझा कैदी आहे. तुझा निवाडा खुद्द राजच करतील. चला र, नीट बंदोबस्तानं घेऊन जायला. काय समजले? थांब जोडा. पळतोस कुठं? त्या केसरसिंहाला शोधून आलो तर तू मिळालास. पहिला बळी तुझा, मग त्या केसरसिंहाचा. सावधान. करायची कामगिरी आणि माझ्या खूप ओली आहे. या मोगलांच्या बगलबच्चाला तुझ्या एका मराठ्याच्या पोळीच्या हातून मृत्यू आला तर याची कीर्ती दिगंत गाजून हिंदूंच्या नरकामध्ये अगर मोगलांच्या जहान्नामध्ये जागा मिळत नाही तेव्हा माझ्या हातून याला मरण येऊ दे. आपला विजय झाला. मराठ्यांचा भगवा झेंडा लावून आलोय मी आता. केसाजीराव मला माफ करा, मला जीवदान द्या आणि मला जाऊ द्या. तू क्षण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो, पण तुला जाऊ देणं माझ्या हातात नाही. चला राजे गडावर आले, त्यांच्या दर्शनाला जाऊ. चला. माझ्या मावळ मर्दानो, तुम्ही आपल्या पराक्रमाची शर्त करून विजयश्री खेचून आणलीस. प्रबळ गडासारखा अजिंक्य गड स्वराज्यात सामील केला. आजचा तुमचा पराक्रम पाहून अभिमानानं ऊर भरून आलंय आमचं. आज आमची खात्री झाली की तुम्ही बहादरांनी मनात आणलं तर महाराष्ट्रातच काय पृथ्वीचं साम्राज्य जिंकाल. तुमच्या पराक्रमाचं, त्यागाचं आणि स्वामीभक्तीचं मोल संपत्तीत करता येणार नाही, शब्दात वर्णनही करता येणार नाही. ते आम्ही अंतर्यामी जाणलं आहे. राज, माय भवानीच्या कृपेनं आणि आपल्या पायाच्या पुण्याने आमच्या हातून ही स्वराज्य सेवा घडत आहे. दौलतीची चाकरी करणं प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडताना देह धारातीर्थी ठेवण्यातही प्रत्येक मराठ्याला अभिमान वाटेल.
स्वप्राणाचं मोल देऊ नये या पुढे आम्ही आपली स्वराज्य सेवा करू याची खात्री ठेवा राज. ज्योत्याजीराव, माझ्या मावळ मर्दांवर पूर्ण खात्री आहे. तरी पण आजच्या या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांचा योग्य तो परामर्श घेतल्याशिवाय आमच्या मनाला समाधान होणार नाही. आजच्या मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या झुंजारांचा खास सन्मानार्थ उद्या आम्ही खास दरबार भरवणार आहोत. ज्योत्याजीराव, तुमच्या या मुलीचं मोठं कौतुक वाटतंय आम्हाला. आज हिच्यामुळेच यश प्राप्त झालं. म्हणूनच तिच्या कामगिरीबद्दल महाराजांचा एक सरदार तिला बक्षीस देण्याचा विचार आहे या ज्योत्याजीरावांचा. असा कोण भो आहे आमचा भाग्यवान सरदार? या कान्होजीरावांबरोबर तिची तर लग्न करायचा विचार आहे या ज्योत्याजीरावांचा. हे लग्न आम्ही आमच्या खास देखरेखीखाली पार पाडू. महाराज, हे सगळं फुरसतीनं करता येईल, पण आजच्या या मोहिमेमध्ये काही महत्वाचे कैदी कैद झाले आहेत. त्यांचा निवाडा खुद्द राजानेच करावा. ठीक आहे, आणा त्यांना. घेऊन या रे. महाराज, महाराज दया करा. मी स्वराज्याशी बेईमानी केली त्याबद्दल पश्चाताप होतोय मला. स्वतंत्र देहाला देहांताशिवाय शासन नाही दुसरं. पण तू स्वमुखाने कबूल करतोय म्हणून एक वेळ जीवदान देतो आम्ही तुला. परंतु ज्या पायानं तुम्ही शत्रूकडे गेलात तो पाय आणि ज्या हातानं या स्वबंधनांवर हत्यार सबला तो हात एकदम कलम करून टाका. नाही, दया घेऊन करा. जा या दया करा, हरामखोराला. महाराज, दया करा. घेऊन या रे. दुसऱ्या कैद्याला घेऊन या. महाराज, मला एकदम तोफेच्या तोंडी द्या. मला आता जगायचं नाही. बुडा व्हायला लागलो तरी सुद्धा आमच्या नशिबात काही आवडत नाही. तर जगून तरी काय फायदा. पुढं मोडली कोण भिजली. शिवाजी राजा, माझा मरायचा बेत तूर्त रद्द केलाय मी. माझी दिसली मला दिसली. माझ्याशी लग्न करणार आहे ती. ए वेड्या पिरा, अरे तुझी बिजली नाही आहे ती. या ज्योतिरावांची मुलगी आणि या कान्होजीरावांची भावी पत्नी गिरिजा आहे ती. या आपल्या अल्लाह, वडिलांच्या सुटक्यासाठी तुझी बिजली बंदी होती. या अल्लाह, ये क्या हो गया. बहन, बहन, मुझे माफ करो बहन, माफ करो. महाराज, हा अगदी साधा बोळा आहे, म्हणून आपणाला एक विनंती करणार आहे मी की आपण यांना सोडून द्यावे. अब्दुल्ला, तू राजांच्या चाकरीत राहशील. शिवाजी राज माझी शादी करून देत असतील तर मी त्यांचा सेवक व्हायला तयार आहे. आमच्या फौजेत पुष्कळ मुसलमान सैनिक आहेत. त्यातील एखाद्या मुलीची तुझी शादी लावून देतो आम्ही. मग आजपासून शिवाजी राजा मी आपल्या पायाचा सेवक चालू राजा. पुढच्या कैद्याला घेऊन या रे. महाराज, हा प्रबळ गडाचा किल्लेदार केसर सिंह. केसर सिंह, तुम्ही जर स्वराज्याच्या चाकरीत देत असाल तर मोठ्या सन्मानाने आम्ही तुम्हाला परत या किल्ल्याची किल्लेदारी देऊ. नाही राजे भोसले, मी मुसलमान बाटून जरी झालो असलो तरी राजपुताचा रक्त आहे माझं. धन्याशी बेईमानी कधीच करणार नाही. शब्बास बहादरा, तुझ्या या स्वामी निष्ठेवर आम्ही बेहोत खुश आहोत. जा, तुला स्वातंत्र्य केलं आहे. तू आपल्या धन्याकडे जाऊ शकतोस. केसर सिंग हे असं अपमानित जीना कधीच जगणार नाही. राजे भोसले, आपणाला एक विनंती करतो. हे कान्होजीराव माझ्या कैदेमध्ये असताना त्यांना मी द्वंद्व युद्धाचं वचन दिलं होतं. ते पूर्ण करण्याची आपण मला अनुमती द्यावी. कान्होजीराव, त्या केसर सिंहाबरोबर द्वंद्व खेळण्याची तुमची तयारी आहे का? महाराजांचा कुठलाही पायीत युद्धाचं आव्हान कधीही नाकारणार नाही. राजे, माझी तयारी आहे. तानाजी, केसर सिंहाला शमशेर द्या. केसर सिंह, सावधान. शब्बास कान्होजीराव, तुमच्या या बहादुरीने आम्ही बेहोत खुश आहोत. याची आम्ही योग्य ती दखल घेऊ. पण आजच्या या शुभ प्रसंगी
तुम्हा सर्वांचा योग्य तो परामर्श घेऊन आम्ही आजपासून या किल्ल्याची किल्लेदारी जोध्याजीरावांना देण्यात येत आहे आणि उद्या खास दरबारात त्यांना किल्लेदाराची वस्त्रे देण्यात येतील. जय भवानी. जय भवानी, जय शिवाजी,